बसून पोट धरून संताप पडला. काल दुखून बनता रडला. टेन्शन की रेमेडी धम्माल कॉमेडी फुल टू टाइम पास करा चकट फू फू बाई फू बाई फू बाई फू. नमस्कार, सुस्वागतम. स्वागत आहे तुमचं कॉमेडीच्या या गावात, जिथे राहतात कॉमेडीचे बाप आणि ते घेऊन येतात ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू, दोन फुल एक हाफ. तर कॉमेडीचं हे सिंहासन मिळवण्यासाठी म्हणजेच हास्यासन मिळवण्यासाठी जोरदार रस्तिकेत चालू आहे इकडे. आणि आजच्या भागामध्ये तुमच्यासाठी एक सरप्राईज सुद्धा आहे. ते काय आहे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, पण त्याआधी स्वागत करूयात हे कॉमेडीचे बाण झेलण्यापासून ज्यांच्याकडे काहीही पर्याय नसतो, ज्यांच्याकडे कसलीही ढाल नसते, अशा आपल्या परीक्षकांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. कारण आता वेळ आहे प्रेक्षक परीक्षक निवडायचे. आणि तुम्हाला माहितीच आहे, जे परीक्षक जास्तीत जास्त हसणार म्हणजे जे प्रेक्षक जास्तीत जास्त हसणार त्यांची निवड होणार प्रेक्षक परीक्षक म्हणून. तेव्हा हसायला व्हा तयार, कारण आता इथे येत आहेत एक दिग्दर्शक साहेब आणि एक लेखक महोदय. बघूयात दोघे मिळून कोणता नवीन सिनेमा बनवतायत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात लाफ्टर एक्सप्रेस वैभव मांगले आणि आनंद इंगळे यांचं. दे दे स्क्रिप्ट दे स्क्रिप्ट दे स्क्रिप्ट दे दे मला स्क्रिप्ट दे 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 स्क्रिप्ट दे स्क्रिप्ट दे स्क्रिप्ट दे दे एक हिट दे. एखादा तरी सिनेमा आता माझा चालला पाहिजे. हाऊसफुलचा बोर्ड आता थिएटरात लागला पाहिजे. मला स्क्रिप्ट दे दे स्क्रिप्ट दे स्क्रिप्ट दे स्क्रिप्ट दे कोणीतरी स्क्रिप्ट द्या. हा पप्पू, अरे तो मोरेचा काका तो कधीही आता गचकेल. तयारी करून ठेव, मी आलोच आहे. तर हे माझं ऑफिस आहे. होय, तुम्ही इथे कसे आलात हे बघा. ऐका, होय, होय. ते फोनवर बोलणं बंद करा आधी. घाबरे, फोनवर बोलतो कळत नाही का तुला? सॉरी. शांत बस जरा. हा तर पप्पू, अरे ऐकतोयस ना? हे बघ, म्हणजे काय माहितीये ना, लाकडं सगळी येते. सुकी घे बाबा, ओली घेऊ नको, पेटता पेटत नाही मग. हा कफन घे आणि मडकी दोन चार जास्त सांगून ठेव, कारण तो शिंदेचा बाप कधी गचकेल. कळलं? हा नंतर फोन करतो तुला. ठेव आता. बर बोला, काय काम काढलं? काय, मी एक फिल्म प्रोड्युसर आहे. अरे अरे अरे, काय करणार? माझं काय, मलाच काय विचारताय काय काम काढलं म्हणून? हे ऑफिस कोणाचं आहे? माझं ऑफिस आहे ना. कोण तुम्ही? डॅम इट. मी दिगंबर वामन ढेकणे. हे बघा ढेकणे, माझ्या ऑफिसमध्ये कशाला चावायला आलाय? चांगला आहे विनोद, चांगला आहे तुमचा. नाही, तुम्हाला स्टोरी ऐकवण्यासाठी आलेला आहे मी इथे. उपकार झाले आपले, पण मदत नकोय आपली. निघा आता. नाही, ऐका स्टोरी, ऐका स्टोरी ऐका. म्हणजे सिनेमाच्या शेवटी काय होतं माहितीये? अरे ढेकणे, अरे सिनेमाची स्टोरी सांगताना सुरुवातीपासून सांगतात, एकदम एंड सांगता का कोणी? नाही नाही, इथे जरा वेगळं आहे. काय म्हणजे काय माहिती ना, सिनेमाची सुरुवात ही शेवटापासून होते. माझा शेवट ही सिनेमाची सुरुवात आहे. हे तुम्हाला मी शेवटी सांगणार होतो, पण तुम्हाला कळणार नाही म्हणून सुरुवातीपासून सांगितलं की माझ्या सिनेमाची सुरुवात ही शेवटापासून आहे. कळलं का तुम्हाला? शेवटी सुरुवात काय होते कळलं का? हा बरोबर. हा हो, डॅम इट. खूप कन्फ्युजन आहे, कळलं का? नाही नाही नाही, फायदा याच्यामध्ये. कोणाचा? तुमचा. कसला? स्टोरी ऐकली तर. कसा काय? ऐका, या सिनेमामध्ये जो खुनी आहे ना, हो, तो शेवटपर्यंत लोकांना कळत नाही. सिनेमाच्या शेवटी कळतं की ही सिनेमाची सुरुवात आहे. सिनेमा बनवताना आपल्या दोघांना कळेल ना नक्की काय चाललंय ते. त्याची फारशी गरज नाहीये. एक लक्षात घ्या तुम्ही, सिनेमाची स्टोरी आणि खुनी हे आपल्या दोघातच ठेवायचं. बोंबाबोंब करायची नाही. मीडियाला काही लोकांना पण कळता कामा नये. ज्यांच्यासाठी सिनेमा बनवायचा आहे त्यांनाच काही कळता कामा नये. अरे मला सिनेमा काढून तो लावायचा आहे, लावलेला सिनेमा काढायचा नाही. एक मिनिट थांबा, फोन वाजतोय मला. थांबा एक मिनिट थांबा. हा शिंदे, काय रे बाप गचकला? व्हेरी गुड. अरे
अरे अरे अरे वाईट झालं. शिंदे काळजी करू नका, सुकी लाकडे पोचलेली आहेत, कफनही तयार आहे, मडकही पोचवलेलं आहे. रॉकेलचे पैसे तुझ्याकडून मी घ्यायचा नाही. इथे कसं आहे माहिती ना, मग बाय 3 1 गेट फ्री आहे, स्कीम आहे आमची. फोन ठेवा, फोन ठेवा. काय चाललंय तुमचं? मगापासून ऐकतोय मी. हे लाकडं काय, कफन काय आणि काय ते रॉकेल काय, कसला काय पद्धत आहे? जोडधंदा आहे हा माझा. म्हणजे मर्तिकाचे सामान विकण्याचा. मग थांबा, कार्ड येतो तुम्हाला, कार्ड घ्या. म्हणजे काय आहे, असे घरी एखादे कार्य काढले तर आनंदाने कळवा. हे बघा झुरळे. झुरळे नाही, ढेकणे ढेकणे. कुठला तरी किडा आहे ना, तोच लेखनाचा किडा आहे माझ्याकडे. फावल्या वेळामध्ये मी लेखन करतो, लेखन. माझ्या ऑफिस मध्ये येऊन तुम्ही मलाच काहीतरी ऐकवताय. मला काहीही नको, तुम्ही निघा आता. आता सुरुवात करूया आपण. हा, स्टोरी. हा, बघा. सांगा. रामपूर नावाचं असं एक छोटस गाव असतं. त्याच्यामध्ये गब्बर सिंग डाकू राहत असतो. डाकू. तो शेती करत असतो. सकाळी काय करतो तो, अशी बाजरीची भाकरी, त्याच्यावर ठेचा, त्याच्यावर कांदा असा घेऊन जातो आणि मग कांद्यावर नांगर घेऊन जातो. कांद्यावर नांगर कसा घेईल? नाही, जरा चुकलं. खांद्यावर असा नांगर घेऊन जात असतो आणि असं गाणं म्हणत असतो, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, खांद्यावरती नांगर टाकून चालती, मेरे देश की धरती. अरे हा 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 हा, अरे तो 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 तो, अरे हो यो 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 यो, आणि ह्या 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 ह्या. आणि ऐका, हा जो गब्बर सिंग असतो हा अत्यंत असा कष्टाळू, गरीब आणि प्रामाणिक असतो. आता म्हणालात ना डाकू असतो म्हणून. अरे डाकू कसा असेल कष्टाळू प्रामाणिक? थांबा, फोन वाजतोय बहुतेक. एक मिनिट थांबा. हा हा, हॅलो शिंदे, काय रे? अरे लाज नाही का वाटत? तुझा बाप मेला आणि स्मशानात जायला वेळ नाही म्हणतोस? मीटिंग आहे, बर काळजी करू नको, तुझ्या बदल्यात एक माणूस पाठवून देतो. 5,000 रुपये लागतील एक्स्ट्रा. नाही घासाघीस करू नको, वाटल्यास मी अस्थी जे आहे तुझ्या बापाच्या आता घरपोच पोचवतो फ्री मध्ये. कळलं का? फोन ठेवून द्या. हा, एक काम करा. काय? तुम्ही मला स्टोरीची तरी माहिती द्या, हा. नाही तर माहितीला तरी जा. काय ते? माहितीला तरी जा. हा, आता पुढची स्टोरी ऐका. हा. हा जो गब्बर सिंग असतो हा. हा एक दिवशी कर्जबाजारी होतो. बर. कर्जबाजारी होतो आणि तो अत्यंत दुःखी होतो, कष्टी होतो, उद्विग्न होतो. आणि त्या दुःखामध्ये तो बार मध्ये दारू प्यायला जातो. ओके. इथे खरी कॉमेडीला सुरुवात होते. काय? हा इथे कॉमेडी? कॉमेडी. तो जातो बार मध्ये, तो वेटर असतो, तो त्याचा असा ग्लास भरतो. ओके. पण गब्बर सिंग दारू काही पिऊ शकत नाही. का? ओळखा. 3 चान्स देतो, 3 चान्स. नाही नाही, हा. काय हा. आहे, मी कसं सांग. 1 चान्स गेला, तसं नाहीये. दुसरा चान्स गेला, मला तिसराही चान्स गेला. 3 चान्स संपले तुमचे. गब्बर सिंग दारू पिऊ शकत नाही कारण त्याचे दोन्ही हात तुटलेले असतात. आता म्हणालात ना तो खांद्यावर फाळ घेऊन जातो म्हणून. आता हे हात कोणी आणि कधी तोडले? हा सस्पेन्स आहे स्टोरी मधला. ते लोकांनी ओळखायचा हात कोणी तोडलेत नाही. पण लोकांना तर काही सांगायचं नाहीये ना. त्यांना कळेल आपोआप. नाही नाही रे, गब्बर सिंगचे दोन्ही हात तुटलेले असतील, हा. तो पुढे दारू काम कसं करणार? तिथे रामलाल असतो ना, त्याला काय काम असतं? तो तिथे काय लाल करत असतो? हा? तो लाल तिथे काय करत असतो? सांगतो. या पॉइंटला गाणं सुरू होतं. अरे! हा, गाणं कोणाचं माहितीये का? कोणाचं? एके बंगल आणि मौशीचं. एके बंगल असा डोंगरावर असा खाली उतरत येतो आणि समोर पाहतो तर काय, हा. नदीवर मौसी अशी कपडे धुवत बसलेली असते. हा. जातो आणि गपकन हा. गाणं सुरू करतो. मेरी प्यारी मौसी, मेरी चंदेरी मौसी, मेरी बिंदुरी मौसी, मेरी प्यार की नैया बीच भंवर में गुड़गुड़ गोते खाए उसे पार लगा दे. हे मौसी पार लगा दे. असं आहे सगळं. कशाला या वयात त्यांना नाचायला लावताय? नाही नाही, एके बंगल आणि मौसे तरुण असतात. हो, एके बंगल हा बसंतीचा मुलगा असतो आणि मौसी ही कालियाची मुलगी असते. हे दोघही तरुण असतील तर कुठल्या काळात ना सिनेमा बनवायचा आहे नक्की? हा सस्पेन्स आहे, लोकांनी ओळखायचं ते.
पप्पी असतो त्यांना तर काही सांगायचं नाहीये ना. मग त्यांनी काय बसून काय नुसतं कोल्ड्रिंक ढोसायचं का? कुणी पब्लिकनी? जय आणि बिरूने. हे जय आणि बिरू कुठून आले? ते सुरमा भोपालीच्या बार मधनं आले. सुरमा पोपळी कुठून आला? ठाकूरच्या घरामधनं. अरे कोण हा ठाकूर? अरे ठाकूर हा बिजू खोटेचा भाऊ नसतो का? पप्पू अजून एक बिछाना लाव रे. माझी स्टोरी ऐकून अजून एक निर्माता चचला. जोरदार टाळ्या आपल्या धमाल जोडीसाठी झाल्या पाहिजेत. क्या बात है. बघूयात मध्ये 5 प्रेक्षक परीक्षक कोण आहेत. प्रेक्षक परीक्षकांची निवड झालेली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. सिद्धेश भोसले, सुलोचना रेडेकर, विलास जाधव, अक्षदा आडवीरकर आणि देवीदास ठोंबरे यांचं. जोरदार टाळ्या 5ही प्रेक्षक परीक्षकांसाठी. आम्ही नाही तर सगळंच कमी असं म्हणणारा एक निर्माता दिग्दर्शक आता इकडे येतोय, ज्याला भेटलाय जिथं कमी तिथं आम्ही असं म्हणणारा एक प्रोडक्शन मॅनेजर. बघूयात मग आता दोघेही भेटलेत यातून काय गंमत घडतीये. आणि ही धमाल घेऊन येणार आहेत मागच्या आठवड्यातली सिंहासनाधीश जोडी संतोष पवार आणि किशोरी आंबे. Ding dong, oh baby sing the song. Ding dong, oh baby sing the song. आज की शाम का प्यार के नाम का la 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 la. Ding dong, sing a song, sing a song. Yes, सही पहचाना. मैं हूँ, आई एम द ग्रेटेस्ट शोमॅन सुहास घाई. मला एक नवीन प्रोडक्शन सुरू करायचं आहे. प्रोडक्शन वाला, भंगार पिक्चरच्या डबेवाला. हा, 25 वर्ष झाली या फिल्म इंडस्ट्रीत. मी हॉट बॉय होतो, नंतर मेकअप करू लागलो, मग मॅनेजमेंट केली, आता प्रोडक्शन सांभाळतो. अरे वाजवायच्या आधी बघा ना, मी पद्य बोलतो की गद्य बोलतो. इथे माणूस येताना तिथे गेले की वाजवायला सुरुवात करतात. डिंग डोंग. अरे एवढी मोठी डोरबेल. सुहास घाई. अरे सुहास घाई. हा, नमस्कार. या घाईला घाई लागली आहे मराठी पिक्चर बनवायची. अवदसा आठवली. काय? आठवली. टायटल आठवलं. हा, सांगा. मराठी पिक्चरचं टायटल. हा. अवदसा आली. टायटल सॉन्ग पण आहे माझ्याकडे. सांगा. ऐकायचंय? हा. ऐका वाजवा रे. विशाल काया ही महामाया, 4 दिवस नाही नाली. खाऊन माजली, बाजून सुजली, पोटाचे 12 वाजले. उतली मातली, जणू उपटली, हिडिंबा झिंगून आली. पिऊन पिकली, खाऊन चकली, 28 जणू झाली. औदसा आली, लेडीज बार मधून खाली, ही आली हो आली, हले डुले होऊन आली, ही आली हले डुले होऊन आली. वाह, कोणतरी नाचत होतं इकडे आता. मी. तुम्ही आहे होय? हा, नाही, मला असा वेगळा पिक्चर बनवायचा आहे. म्हणजे वेगळा म्हणजे हा, रामू कसा हॉरर पिक्चर बनवतो तसा. फोक. कशाला त्याची कॉपी करताय? आपला पिक्चर करूया हॉरर. काय? माझा ऐका मम्मी, तुम्ही प्रोडक्शन सांभाळीन सगळं तुमचं. तुम्ही प्रोडक्शन सांभाळणार? हो. बरं, काय अनुभव आहे तुम्हाला? काय अनुभव? माझा अनुभव आहे तुम्हाला. हा. हे वाजवा रे. 25 वर्ष झाली या इंडस्ट्री मध्ये मी मेकअप करायचो, मग ते डिंग केलं. डिंग डोंग. कोण आलंय? अरे मी आलोय. तुम्ही आहे होय? बरं, म्हणजे तुम्ही नेमकं काय करता सांगा? प्रोडक्शन सांभाळता म्हणजे? मी काय करतो? हा. बायका पुरवतो. काय? पुरुषा पण पुरवतो. काय? म्हणजे ज्युनियर आर्टिस्ट, सिनियर आर्टिस्ट काय पाहिजे ते पुरवतो. हा? तुम्हाला कोण पाहिजे फक्त सांगा. अर्नल्ड पाहिजे का? हा? की तुम्हाला सिल्व्हस्टर टॅलेंट पाहिजे? अर्नल्ड. हा. ते आर्टिस्ट तुम्ही पुरवता? कोण बोलला आर्टिस्ट आहेत ते? मग? अहो बैल आहेत ते. काय? हा, ते बैलवाले आहेत ना, ते भाड्याने बैल देतात आम्हाला आणि आम्ही त्याच्यावर कमिशन कमवतो. ठीक आहे हा. त्यांना सांगा टच मध्ये राहायला. बैलाला केवढा टच पडेल तो तुम्हाला?
अहो त्यांच्या मालकाला. ओ मालकाला एवढं कळत नाही तुम्हाला? किती वर्ष राहिलात इंडस्ट्रीत? किती वर्ष वाजवा रे? 25 वर्ष झाली या इंडस्ट्री मध्ये मी मेकअप करायचो मी. डिंग डॉंग. कोण आलंय? तुम्हीच आहे. मला ते आर्टिस्ट नको, मला ओरिजिनल पाहिजे. ओरिजिनल आर्नॉल्ड, ओरिजिनल सिल्वेस्टर स्टॅलोन. मराठीत कमांडो बनवायचं. काय वा वा वा, काय तुमचं डेअरिंग आहे. मानले हायट्स ऑफ तुमच्या डेअरिंगला. मराठीत कमांडो करायचंय म्हणजे पांडू हवालदारचं बजेट नाही कमांडो करायला चाललंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना किशोरी आंबेला विचारा. हा कुठल्याही अँगल नाही बघा, कमांडोच वाटतो तो. मस्त म्हणजे म्हणजे आपण ना लेडीज कमांडो करूया आपण लगेच. ठीक आहे पण हिरो मध्ये कॉम्प्रोमाइज नाही. हिरो मध्ये मला टॉम क्रूजच पाहिजे. नाही टॉम क्रूज नको, मराठी पिक्चर आहे ना त्याला मराठी येत नाही. तुम्ही संतोष पवारला विचारा. संतोष पवार? हा त्याला इंग्रजी येत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, म्हणजे बघा वर आपण त्याला काम दिलं म्हणून स्क्रिप्ट डिप लिहून घेऊ ना काहीतरी. स्क्रीन प्ले नाही पण स्क्रीन प्ले कसा टाईट हवा आपल्याला. गजनी सारखा. माझ्याकडे आहे ना गजनी. रेडी आहे गजनीचा स्क्रीन प्ले. तुम्हाला ऐकवतो. सुरुवातीला पडद्यावर काहीच दिसत नाही. मग चला घरी. नाही नाही नाही, आता दिसणार. सुरुवातीला पडद्यावर काही दिसत नाही. मग अचानक भुरभुर पाऊस सुरू होतो. भुरभुर 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 आणि भुरभुर पावसात भरभर चालणारी हिरोची पावलं दिसतात. अचानक त्याला हिरोईनची पिंकाळी ऐकू येते. अशी बाईच्या पिंकाळी ऐकू येते. धावत सुटतो, धावतो 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 आणि अचानक थांबतो. कारण तो दमतो. नाही, तो विसरतो आपण का धावतोय ते. आणि इथे एस्टॅब्लिश होतं की आपला हिरो हा गजनी आहे. आणि त्या बॅकग्राऊंडला मी दिलेलं गजनीचं बॅकग्राऊंड सुरू होतं. वाजवा रे सुरू केला. गजनी गजनीर अंगावर आर गजनीर अंगावर तू लिवलं वर खाली. गजनीर अंगावर तू लिवलं वर खाली. हे भादरलेल्या केसामध्ये लाईन कशी आली. भादरलेल्या केसामध्ये लाईन कुठून आली. कोण आले? तुम्ही नाही पण असा नाही, आपल्याला वेगळा म्हणजे असा दर्जेदार मराठी चित्रपट बनवायचा आहे. प्राइज विनिंग टिंग्यासारखा. का तुम्ही दुसऱ्याची कॉपी करता मी असताना? काय करायचं टिंग्या? म्हणजे आपण नवीन पिक्चर करूया. कुठला? पांग्या. त्यांच्या लाईनला धरून आपण चालायचं. काय करायचं? त्यांनी काय दाखवलं पिक्चर मध्ये? त्यांनी असं दाखवलंय की मुलाला वाईट असतं की बाप बैलाला विकतोय. आपण असं करायचं, बैलाला वाईट असतं की मुलगा बापाला विकतोय. हा कारण तो बाप पांग्या दाखवूया आपण. कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही सॉलिड आहे. इतकी वर्ष कुठे होता तुम्ही? माहित नाही तुम्हाला? ऐका वाजवा. 25 वर्ष झाली या इंडस्ट्रीचा मी गप करायचो, मी बॅटिंग करायची, मी सेटिंग. कोण आलंय? अरे बरं डायलॉग वगैरे कोण लिहिणार? डायलॉग मी देतो ना. मला पॅकेज द्या तुम्हाला सगळं. तुम्हाला एकदम काय म्हणतात त्याला सूट देतो द्या माझ्या पॅकेज मध्ये. तुम्हाला डायलॉग लिहिता तुम्ही? हा मग. पण आपल्याला फ्लेवर सांगा. फ्लेवर म्हणजे बघा कालियामध्ये अमितजींचे डायलॉग होते ना, तसे डायलॉग पाहिजे आपल्याला. कसं? अरे हा इथून तिथून अमिताभ बच्चन. अरे हे भाई हम जहाँ खड़े रहते हैं जानी वही से लाईन सुरू होती है. माझं ऐका, आपण डायलॉग असे ठेवायचे फक्त फ्लेवर माझ्या टचचा द्यायचा. म्हणजे समजा डायलॉग असा आहे ना, आपण काय करायचं, जानी हम ज्या खडे होते लाईन वहा खतम होती. विषय खतम. बॅकग्राऊंडला गाणं टाकायचं लगेच. परत गाणं? मग काय हो, हल्ली असंच चालतं. डायलॉग कमी गाणी जास्त पाहिजे. आपण असंच करूया. डायलॉग कमी गाणी जास्त. पिक्चरचं नाव फू बाय फू. पिक्चर सुपर डुपर हिट. अरे पण मराठीमध्ये गाणी चालत नाही. भोजपुरीने सगळं मार्केट आपण भोजपुरीचं मार्केट काबीज करू. अरे आपण काय कमी आहे काय? आपण भोजपुरीमध्ये मराठी गाणी घुसळायची आणि मराठी भोजपुरी लावणीचं फ्युजन तयार करायचं. कसं काय? एखादी लावणी तुम्हाला येते का? हा वो है ना बुगडी माझी सांडली ग. हा आता मी ऐकतो तुम्हाला कसं करायचं बघा. वाजवा रे जरा. झुमका किती देवर? यस. बुगडी सांडली ग हाय बुगडी सांडली ग जाता जाता साताऱ्याला. बुगडी सांडली ग जाता जाता साताऱ्याला. सांगू नका ग कोणी माझ्या म्हाताऱ्याला. सांगू नका ग. सैया आए मैं छुपाए आजा गोरी गोरी. अरे सैया आए नहीं छुपाए गरमा चोरी चोरी. काल दुपारी घरी तो आला पाठीचे पैठण पेटण शिमला.
मैं तो बोली नाना बाबा करना जोरा जोरी, अरे मैं तो बोली नाना बाबा करना जोरा जोरी, दिला बसाया पाटवी बाई शेजाऱ्याला माझ्या शेजाऱ्याला. फिर क्या हुआ? फिर सजी गई डोली तेरी अम्मा बाजार में, सजी गई डोली तेरी अम्मा जाता जाता रियाल रे, सजी गई डोली तेरी अम्मा बरेली के बाजार में, सजी गई डोली. अरे तुसी ग्रेट हो बरखुरदार. थैंक यू सर. तुसी ग्रेट हो. थैंक यू सर. अरे आपने तो मेरी लाइफ बना दी. थैंक यू सर. इतने साल कहाँ थे आप? माहित नाही वाजवा 25 वर्ष झाली या भागारे मागे मी अरे चुप. अरे थैंक यू सर. अब मेरी लाइफ बना दो आप. आप इतना सब कुछ करते हो तो आप डायरेक्टर बनो. ये क्या आप प्रोडक्शन करो. हाँ? तेव्हा आता विचारूयात परीक्षकांना की ही धमाल त्यांना कशी वाटली आहे. रेणुकाताई. क्या बात. वा. रेणुकाताई. यातच सगळं आलं. वा वा. थँक्यू थँक्यू. वा वा. निर्मितीताई. खूप छान, खूप आवडलं मला. थँक्यू थँक्यू थँक्यू. वा. आणि आता बघूया तिकडे हे खूप जे हसत होते आपले प्रेक्षक परीक्षक त्यांचं म्हणणं काय आणि किती गुण देत आहेत ते. 10 पैकी 10. आणि आता इकडे रेणुकाताई. अर्थात 10 पैकी 10. निर्मितीताई. एक काहीतरी मिळेल. काय हवंय? तिला 10 द्या, मला चॉकलेट द्या. वा. बोलला लेखक बोलला. हा मार्क पण मिळाले तेव्हा बसायचंय सिंहासनावर. बोले तो मामू कॉमेडीच्या अंडरवर्ल्डची ही धमाल अशी सुरू राहणार आहे, पण बोले तो अभी लेने का छोटासा ब्रेक, लेकिन टेंशन नहीं लेने का, लगेच परत आने का आणि बघत राहणे का. ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू 2 फूल बोले तो 1 हाफ. मी लेखक आहे. हो नमस्कार. कुठे लिहिता आपण? सुलभ शौचालयाच्या भिंतीवर लेखन करतो. का तिथं कशा का तिथं काय लेखन करता आपण? काय ती एकच जागा अशी आहे की जिथे माणूस कॉन्सन्ट्रेट होतो. विनोद आता मोठा झालाय आणि आपल्या बरोबर अनेक नवनवीन बदल पण घेऊन आलाय. मी तुम्हाला सांगतो ना, एक सरप्राईज आहे, एक सरप्राईज आहे. तर आता तुमच्यासाठी असणार एक धमाल सरप्राईज. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू 2 फूल 1 हाफ. माणसाचं आयुष्य किती गमतीदार आहे ना. म्हणजे एखादं छान स्वप्न बघायचं, मग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँकेत जायचं, लोन घ्यायचं आणि पुन्हा एकदा एक स्वप्न बघायचं, ते कर्ज फेडायचं. तेव्हा हे चक्र मला काय वाटतं संपणार नाहीच आहे. तर असाच एक माणूस आता इथे येतोय जो गेला बँकेकडे लोन मागायला. बघूयात बँक त्याला लोन देणार का. आणि हा पैसा वसूल परफॉर्मन्स घेऊन येत आहेत सतीश तारे आणि भालचंद्र कदम. ना बीवी ना बच्चा ना बड़ा ना मैया, ये होल थिंग इज दैट के भैया सबसे बड़ा रुपया, सबसे बड़ा रुपया, सबसे बड़ा रुपया, सबसे बड़ा रुपया. आवाज. बँक ही ऑर्केस्ट्रा पार्टी नाही ही. नवनाथ तुम्ही. मी बाबूराव. मी बाबूराव बोलते. मी बाबूराव बोलते. बाबूराव बोलते. मी गप्प बसा. कळलं. हे गाणं तुम्ही गायलंय का? नाही नाही ते वेगळे. मी बाबूराव शिंदे. नमस्कार. काय काम काढलं तिथं? मला लोन हवंय. गुड. किती लोन हवंय? 2 लाख. 2 लाख. वा. बहिणीचं लग्न काढलंय वाटतं. बहिणीसाठी नाही, मग माझ्या लग्नासाठी मला कर्ज हवंय. मला हुंडा द्यायचा आहे. लग्न तुमचं आणि हुंडा तुम्हीच देणार? हो. ही काय भानगड आहे? अहो काय करू, मला लग्नासाठी मुलगीच देत नाही ओकून. अरे म्हणून मला हुंडा द्यायचा.
अच्छा, हुंडा देऊन लग्न करणार आहात. हो. काय करता काय आपण? सकाळी उठल्यावर ब्रश ते करतो. आम्ही करतो. आम्ही तेच करतो. पुढे काय? तर दाढी. हो, ते चकाचक दिसतंय. पोटा पाण्यासाठी काय करता? 12 नंतर नाश्ता वगैरे करतो. ते गिळण्याचं झालं, ते मिळण्याचं काय करता? काही नाही करत. म्हणजे नोकरी विक्री काही करत नाही तुम्ही? हे असले फालतू उद्योग मी करत नाही. मी लेखक आहे. हो, नमस्कार. कुठे लिहिता आपण? सुलभ शौचालयाच्या भिंतीवर लेखन करतो. का तिथं कशा हा? का तिथं काय लेखन करता आपण? काय ती एकच जागा अशी आहे की जिथे माणूस कॉन्सन्ट्रेट होतो. त्यामुळे जे काही लिहिलेलं असतं ते त्याला सगळं वाचावं लागतं. दुसरा काहीही पर्याय नाही. ठीक आहे, हे कळलं मला. ते लिखाण झाल्यानंतर पुढे काय मौलिक काम करता आपण? मी गांजा ओढतो. गांजा ओढता? गांजा ओढणाऱ्या माणसाला आमच्या बँकेत कर्ज दिलं जात नाही. काय सांगताय तुम्ही? हो. तुमचं ब्रीदवाक्य काय? काय आहे? जे का रंजले तो गांजाले. जे का रंजले गांजले त्याच तुम्हाला समजून सांगण्यात काय अर्थ नाही. तुम्ही निघा इथून. असं काय करता? गांजा रोज ओढता तुम्ही? नाही नाही, रोज नाही. दारूला पैसे नसले ना का मग मी गांजा ओढतो. म्हणजे पहा, तुम्हाला नोकरी नाहीये, तुम्हाला धंदा व्यवसाय नाही, नको तिथे लिखाण करता, गांजा ओढता, अशा माणसाला आमच्याकडे कर्ज मिळत नाही. फेडणार कसं तुम्ही कर्ज? अहो फेडणार ना. कसं काय आहे हे बघा, मला तुम्ही कर्ज दिल्याशिवाय मी ते कसं फेडू? हे बघा साहेब, मी स्वतःला विकेन. कोण विकत घेणार आहे तुम्हाला? हा हे बघ साहेब, मी माझी किडनी विकेन. तिथं असते का किडनी? या थोडं खाली खाली. हा, ते लिव्हर सापडली. लिव्हर हा, किडनी असते लिव्हर. बरं, हा एक हप्ता झाला. दुसरा हप्ता कसा फेडणार आहात? काय? मला 2 किडनी. गॉड गिफ्ट आहे, गॉड गिफ्ट. बर, गॉड गिफ्ट मिळाली. 2 हप्ते फिटले. पुढच्या हप्त्यांचं काय करणार? तुम्हाला अतुल तोडणकर माहिती? अरे कोण हा अतुल तोडणकर? काय काय कोण हा अतुल तोडणकर? हा माझा मित्र आहे. मग तुमचा मित्र मला कसा माहित असणार तो? सांगतो ना, थांबा ना जरा. हो, तो तुम्हाला सांगतो स्त्री भूमिका काय करतो. हो, तो स्टेज शो करतो. त्यामुळे त्याला सांगेल मी, मला थोडे पैसे दे. हो हो हो. मग पिया तू अब तो जा, चोला सामन दहके आंखें बुझा जा, तन की ज्वाला ठंडी हो जा, ऐसे गले लग जा. बाबूराव, मी मॅनेजर आहे. काय मला नाचवताय? स्वतः नाचताय. विचारपूस काही करू देत नाही तुम्ही. तो नाचतो कळलं. नाही फेडले हप्ते तर कसं नाही फेडणार? फेडू ना मी. असं काय करताय? नाही मिळणार नाही. तुम्ही जाऊ शकता. अहो असं करू नका साहेब. जाऊ शकता. साहेब तुमच्या पाया पडतो. त्यांनी काय उपयोग होणार नाहीये. तुम्ही मला द्या, कर्ज द्या. खरंच सांग. अहो काय लग्न करून काय कर्ज फेडणार? तुम्ही कसं मिटणार आहे? पुढे तुम्हाला खर्च बिर्च नाही, कुठून आणणार पैसे परत? द्या ना साहेब. हा? द्या द्या ना कर्ज. पिस्तूल घेऊन काय हिंडतोस तू? मी ठरवलं होतं, काय मला लोन मिळालं नाही तर मी बँक लुटेन. ही 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 बँक तुम्ही लुटणार आहात? ही बँक लुटणार आहात तुम्ही? लुटा लुटा. ही बँक मुळातच कर्जबाजारी आहे. हा? अरे कर्ज बाजार आहे, मग बाजारात अर्ज का विकता? आम्ही परदेशी अर्ज केलेलं ऍप्लिकेशन म्हणून की आम्हाला कर्ज द्या, आम्हाला त्यांनी पैसे दिले की आम्ही तुम्हाला देणार आहोत. लुटा लुटा करा आता. मुन्नी बदना हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदना. नेक्स्ट. तुम्हाला कर्ज तर नाही मिळालं. बघूयात आता इकडे किती कर्ज मिळते, म्हणजे काय इकडून कमेंट्स मिळत आहेत. रेणुकाजी, खूपच धमाल ऍक्ट होता. अत्यंत वेगळा कॉन्सेप्ट होता. खूप आवडला मला. छान वाटलं. निर्मिती जाय
तारे तुमचा मॅनेजर खूपच छान होता. थँक्यू. मला आज ऍक्टिंग स्टाईल जी वेगळी पकडली होती ती सुद्धा आवडली. खूप छान वाटली. खूप छान झाला ऍक्ट तुमचा. वा. आणि आता बघूया प्रेक्षक परीक्षक तुम्हाला किती लोन मंजूर करतात, किती मार्क्स मिळतात. 9 गुण. अभिनंदन. आणि आता इकडे बघूयात रेणुकाजी. आमचे पण 9. 9 गुण. निर्मितीताई 9 गुण. तेव्हा पुढेही अशीच धमाल करत राहा, आम्हाला हसवत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा प्लीज. तर या बाबूरावांना कर्ज मिळो ना मिळो, पण आपल्या डोक्यावरचं टेन्शनचं कर्ज मात्र आमचे हे सगळे विनोदवीर नक्कीच उतरवणार असतात. आणि याचा गॅरेंटर मी आहे. तेव्हा आता घ्यायचा एक गॅरेंटेड ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. मी तुम्हाला सांगतो ना, एक सरप्राईज आहे, एक सरप्राईज आहे. तर आता तुमच्यासाठी असणार एक धमाल सरप्राईज. आजा राणी आजा. राणी साहेब मी आले. सगळ्यांनी 2-2 अंडी घातली होती. शेवटची कोंबडी होती कारण 150 तिच्याकडे गेला. बघितलं एकच अंड घातलं होतं. म्हणलं काय गे भाडे, काय माज आलाय काय? काल काय सांगितलं होतं, 2 अंडी नसतील घातली तर मानावर सुरा फिरवेन. तर ती कोंबडी घाबरत घाबरत उभी राहिली. ती म्हणली अण्णा एवढं काल तुम्ही आम्हाला घाबरवलं, मी कोंबडा असून एक अंड घातलं. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. विनोद आता मोठा झालाय आणि आपल्या बरोबर अनेक नवनवीन बदल पण घेऊन आलाय. मी तुम्हाला सांगतो ना, एक सरप्राईज आहे, एक सरप्राईज आहे. तर आता तुमच्यासाठी असणार एक धमाल सरप्राईज. इथे येणार आहेत एक राणी साहेबा आणि त्यांचे प्रधानजी. तर प्रधानजी आहेत सुनील तावडे आणि त्यांची साथ देण्यासाठी आजपासून येणार आहेत या नव्या जोडीत विशाखा सुभेदार. आजा आजा मैं प्रधान तेरा, रानी आजा दे दे ध्यान जरा. ओ आजा 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 रानी आजा आजा रानी आजा. रानी साहेब मी आले. आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते. आणि राया सांगा, सांगा मी कशी दिसते. आणि सांगा राया, सांगा मी कशी दिसते. मस्त सुंदर माइंड ब्लोईंग. थोडक्यात छान दिसता. पण हे काळ 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 बेर काय 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 हे काळ बेर बरं काय काळ बरं हे. प्रधानजी तुम्ही सांगितलं ना आपल्याला खंडाळा मीटिंगला जायचंय. खंडाळ्याचं नाही, कंडोलन्स मीटिंग. कंडोलन्स कंडोलन्स. खंडन तुम्ही नका त्या शब्दाच्या भानगडीत पडू. मी तुम्हाला सोपा शब्द देतो. शोकसभेच्या मिटिंगला जायचं आहे. हा म्हणून तर मी तयार झाली ना प्रधानजी. हो पण शोकसभेच्या मिटिंगला नंतर जायचं आहे. आधी आदर्श घोटाळा. घोटाळा घोटाळा घोटाळा. ए घोटाळा 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 प्रधानजी घोटाळा. अहो राणी साहेब घोटाळा म्हणल्यानंतर एवढं दसकाला काय झालं? राजे साहेबांनी काय कमी घोटाळे केलेत का? हो पण प्रधानजी हा घोटाळा कुणाचा आहे? हा घोटाळा नाही, आपल्याला आदर्श माता पुरस्कारासाठी जायचंय. प्रधानजी आता तुम्ही स्वतःच्या तोंडाने म्हणले ना आदर्श घोटाळा. आता आदर्श म्हटले की या दिवसात घोटाळा बाहेर पडतोच. बरोबर आहे. चला तर मग. कुठं या पेहरावामध्ये तुम्ही आदर्श माता पुरस्कार देणार होय? त्याला काय होतंय तेव्हा? दृष्ट लागू रे म्हणून राणी साहेबांनी काळी वस्त्र परिधान केलीत असं सांगेन मी. वा राणी साहेब काय तुमचं प्रसंग अवधान आहे. कोणता प्रसंग? अतिप्रसंग आहे. अतिप्रसंग नाही, त्याला येळ आहे अजून. मग काय फायदा प्रधानजी? राणी साहेब राजे साहेब आले. खोट. महाराष्ट्र दौऱ्यावर गेलीत ना. पण जाताना त्यांनी मला सांगितलंय, जाताना महाराज म्हणाले का आता राणी साहेबांचा सगळा भार तुमच्यावर येणार आहे म्हणले. झेपेल ना? हा नाही, तुमची जबाबदारी, तुमच्या सभा, तुमच्या पार्ट्या, तुमची भाषणं. तुम्हाला काय हवं सांग. नको तुम्हाला काय हवं नको ते बघायला पाहिजे ना. प्रधानजी तुम्ही बघणार
कधी येणार आहेत महाराज परत? लवकर आले तर बरं होईल. ऐ! चला लवकर जाऊया, आपल्याला उशीर होतोय. चला 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 चला. परधान्या, हं. तू परधाने का बारदाने? ऐ! किती काय म्हणली? उन्हाचा काही तरस होतो का? काही त्रास बी झालेला नाही. डोळ्यावरचा गॉगल काढा म्हणजे सगळं काही व्यवस्थित दिसल. आता मा विसरलीस मी. अयो, प्रधानजी. काय झालं? एवढी उजाळली. काय होतं? म्हणजे हे आता तुम्ही केलं ते काय होतं पायरा वायरावाने? याला रूढ अर्थानं लाजणं म्हणतात. जे तुम्हाला कधीच जमणार नाही, ज्याच्याशी तुमचा काही एक संबंध नाही. मला काय झालं? अशी लाज आणली की नाही? अशी लाज आणली की नाही? घरच्यांनी झटकन लगीन लावून दिलं. मी पहिल्यांदा लाजली आणि महाराज घाबरले. तेव्हापासून आजपर्यंत निसता खडखडाट. पण प्रधानजी, तुमचं लाजणं काहीतरी वेगळंच आहे. होय नाही? मला शिकवा ना. मी कसं काय शिकवणार तुम्हाला लाजणं? शिकवा की प्रधानजी, शिकवा ना. तुम्ही जसं शिकवाल ना तसं मी करीते. ए प्रधानजी, शोकसभेची स्टार्टिंगच लाजण्यापासून करते. पायरा वैरा. अहो राणी साहेब, आपल्याला आदर्श मातेच्या पुरस्काराचं भाषण करायचंय. तिथं तिथं बी लाजीन, त्याला काय होतंय तवा? पायरा वैरा. हो राणी साहेब, लाज सोडा. असं म्हणता? खर तर आजच्या स्त्रियांनी समाजात वावरताना लाज सोडली पाहिजे. लाज सोडून रस्त्यावर आलं पाहिजे. अहो काय बोलताय काय तुम्ही? काय बोलताय काय? असं भाषण केलं तर लोक शेणात तोंड घालतील. हा काय? काहीतरी चुकलं, लोक तोंडात शेण घालतील. मातेबद्दल बोला. माता. आज प्रत्येक स्त्रीनं माता होण्यासाठी वाटेल ते केलं पाहिजे. दिवसाची रात्र केली पाहिजे, रात्रीचा दिवस केला पाहिजे. माता होण्यासाठी काय कष्ट पडते ते पित्याला माहित नसतं. ध्यास हवा, मेहनत हवी, दिवस जावे लागतात, महिने जावे लागतात. तेव्हा कुठं माता होता येतं, माता होता येतं. काय माता होताय? मी तुम्हाला आदर्श मातेबद्दल बोलायला सांगितलं, तुम्ही सामान्य मातेबद्दल बोलायला लागले. प्रधानजी, सामान्य मातेवरच घडती आदर्श माता. आणि प्रत्येक स्त्रीनं आदर्श ठेवावा तो गांधारीचा. प्रधानजी, एक दोन मुलं सांभाळलं की ते कठीण झाले त्याच्या जगात. पण माया गांधारीनं, त्या माया माऊलीनं 100 लेकरांना जन्म दिला. अहो तीच खरी आदर्श माता. झाकल्या डोळ्यांनी कसं काय मॅनेज केलं समजा? 100 येळा पोरांना नऊ घातलं, 100 येळा पोरांना पावडरी लावल्या, 100 येळा पोरा टिक लावलं, 100 येळा. बस, भाषण संपलं. या बया प्रधानजी, हागणं मुद्द राहिलं. नको, आता आपण डायरेक्ट शोकसभेच्या ठिकाणी जाऊया. तुम्हाला श्रद्धांजलीचं भाषण येतंय ना? त्याला काय लागते तवा? बोला. हिथं जमलेल्या मुर्द्यांनो. मुर्द्याला नाही हो, मृतात नाही. म्हणा मृतात नाही. प्रधानजी, हिथं मेलेल्या मुर्द्यात्म्यांना आदर्श माता पुरस्कार देण्यासाठी मी इथं आलेली आहे. प्रत्येक स्त्रीनं आज बाहेर पडलं पाहिजे, संसार केला पाहिजे, तरच ती माता होऊ शकते. आणि आदर्श माता ठेवण्यासाठी आदर्श ठेवावा माझ्या गांधारीचा. माझ्या गांधारीनं 100 लेकरांना जन्म दिला. झाकल्या डोळ्यांनी कसं काय मॅनेज केलं समज? झाकल्या डोळ्यांनी 100 येळा पोरांना नऊ घातलं, 100 येळा पोरांना पावडर लावली, टीक लावलं. राणी साहेब, प्रधानजी, हागणं मुद्द राहिलं की? प्रधान्या, मी येईल तिचे. जोरदार टाळ्या विशाखा सुभेदार यांच्या जोरदार एंट्रीसाठी. रेणुकाजी. विशाखा, एकतर तुझं स्वागत आहे या मंचावर पुन्हा एकदा. खूप मजा आली तुला पाहून. आणि तुझं आणि सुनीलचं ट्युनिंग खूप छान होत आहे. देवाणघेवाण पंचेसची वगैरे खूप, आणि एकंदरीत खूप मजा आली ऍक्ट बघताना. थँक्यू. वा. निर्मितीताई. विशाखा, तुला पुन्हा फुबाई फूच्या मंचावर बघून खरंच खूप खुश झाले मी. मलाही खूप माहेरी आल्यासारखं वाटतं. मला माहिती होतं तू मिस करत असणार आम्हाला सगळ्यांना, पण आता पुन्हा एकदा दंगा उडवून द्या. ऑल द बेस्ट. थँक्यू. वा.
मग आता राणी साहेब प्रेक्षक परीक्षकांचं काय मत आहे बघूया, ते किती मार्क्स देत आहेत. 9 गुण. रेणुकाताई आत्ता हे पण नंतर नक्कीच 10 9 गुण. निर्मितीताई 9 गुण. तर या माहेरी आता तुम्ही आलाय, अशीच धमाल करत राहा, आम्हाला खूप खूप हसवत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी प्लीज. तर सिंहासनाधीश जोडीची तर मला वाटतं बिनविरोध आज निवड झालेली आहे. त्यांना काही टेन्शन नाहीये सध्या की आता काय टेन्शन नाही, कोणी चॅलेंज केलेलं नाहीये. पण आपल्याकडे 2 जोड्या अशा आहेत ज्यांना समान गुण आहेत, म्हणजे 27 गुण आहेत. तेव्हा आता त्यांना वाजत गाजत बसायचं आहे कोणातरी एका जोडीला त्या बाकड्यावरती. कोण असेल बरं ती? नाही, ते असं कसं ठरवणार, त्यासाठी होणार जुगलबंदी. पण या छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल 4x4 2 बोल 1 हात. हातात धरली पिस्तूल, ती पिस्तूल धरली. आता ही धरण्यासाठी नळी त्याच्या हातात गेली आणि दस्ताव माझ्या हातात राहिला. आणि तो इतका अभिनयात गुंतला, नाही मला मारलं नाही, तू जन्माला येतात त्याच्या इतकं हुसकाट. काय गायक असतात ते जादूगार असतात. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल 4x4 2 बोल 1 हात. आणि आता ती वेळ आली आहे तेव्हा आता ज्या 2 जोड्यांना समान गुण आहेत 27 त्या दोनही जोड्यांना मी इकडे आमंत्रित करतोय. सुनील तावडे विशाखा सुभेदार आणि सतीश तारे भालचंद्र कदम. जोरदार टाळ्या दोनही जोड्यांसाठी. आता तुमच्या हातात इज्जत तुमच्या जोड्यांची, तेव्हा तुमच्यातर्फे कोण? तारे साहेब भाऊ तुम्ही बसू शकता. आणि तुमच्यापैकी सर तुम्ही बसू शकता. ए निलेश, मला जरा विशाखाला टेडी बेअर द्यायचा आहे. ती माहेरी एवढी आली तर काहीतरी एक भेट तिला मिळाली पाहिजे. माहेरचा टेडी बेअर मोठा द्या. आणि आता तुम्हा दोघांनाही विचार करण्यासाठी वेळ मिळणार 1 मिनिटाचा. तुमची वेळ सुरू होते आता. नाही, ते जरा विचार करतायत तोपर्यंत मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. झालं असं, एक दिवशी दुपारच्याला मी 2 परला असं झोपलो होतो घरात. आणि माझा धाकटा पोरगा आहे का नाही तो आला. मला म्हणायला लागला, अण्णानू मला आता पोलोट्री काढायची. म्हणलं पाळ. किती पाळणार आहेस तो? म्हणला 150. म्हणलं पाळ. तर झालं असं, 150 कोंबड्या आणि अंडी 25 असा हिशोब झाला. तर लई कावला, म्हणजे कसं घाट्यात जायला लागला धंदा. मग एक दिवशी उठला सकाळी आणि असा सुरा घेतला आणि गेला पोलोट्रीत. आणि कोंबड्यांना म्हणला, उद्यापासून त्याच्या आईला 2-2 अंडी नाही घातली तर मानावरनं सुरा फिरवेन एकीच्या. कोंबड्या एवढ्या घाबरल्या तुम्हाला सांगतो, उभ्या राहिल्या, कोणी कॉक पण नाही केलं. आता म्हणलं तर परत दुसऱ्या दिवशी काय करतो बघूया. गेलो तर उठला, चाकू घेतला आणि गेला. काय घातल्यात का 2-2 अंडे? मग बघितलं 2 कवटा घातली होती पहिल्या कोंबडीनं, दुसरीनं 2 अंडी घातली होती, चौथीनं परत 2, सगळ्यांनी 2-2 अंडी घातली होती. शेवटची कोंबडी होती का 150वी, तिच्याकडे गेला, बघितलं 1च अंड घातलं होतं. म्हणलं काय गे भाडे, काय माज आलाय काय? काल काय सांगितलं होतं 2 अंडी नसतील घातली तर मानावर सुरा फिरवेन. तर ती कोंबडी घाबरत उभी राहिली. ती म्हणली, अण्णा एवढं काल तुम्ही आम्हाला घाबरवलं, मी कोंबडा असून 1 अंड घातलं. क्या बात आहे. आणि आता या एका अंड्यानंतर 1 मिनिट पण संपलेला आहे, तेव्हा दोनही स्पर्धकांना मी इकडे बोलवतोय. दोघे तयार? पहिला मान तुमचा. मी तुम्हाला माझ्या एका नाटकातला किस्सा करून दाखवणार आहे. तर मूळ सीन मुळात असा आहे की तो मास्टर आलेला आहे. तो मास्टर चल पिले दादा
मी तुला आता पोलिसात घेऊन चाललेलो आहे. अरे चले तुझ्या इतकं भुसार तुझ्या. तू काय घेऊन जातो मला? काय घेऊन जातो म्हाताऱ्या थेरड्या? तू स्वतः समजतो कोण तो? अरे असं गोळी घाली ना टाकूया तर 4-5 चिंध्या करून टाकली, कळलं का नाही? आणि असे दोन झटापट होते. बंदूक तो मास्तर हाताला लावतो, इकडे पिल्या दादा होता आणि तो खडाळकन मारतो आणि रक्ताच्या जळगाण्या उडतात आणि तो पिल्या दादा खाली येऊन पडतो. आणि त्यानंतर शेवटचं वाक्य पण होतं की त्याच्या मौतीन तो मेला. आता या झालेल्या गोष्टीवर पडदा टाकूयात. हा मूळ सीन तो घडला असा. मास्तर म्हणतो चला मी तुला पोलिसांना ताब्यात घेऊन जातो, तू सुधारशील, चल माझा. अरे चल तुझ्या इतकं भुसखाट तुझ्या. स्वतःला समजतं कोण तू? अशा 2-4 गोळ्या घालणे टाळक्यामध्ये तर परत चिंध्या करून टाकेल, कळलं का नाही? हातात धरली पिस्तूल, ही पिस्तूल धरली. आता ही धरण्यासाठी नळी त्याच्या हातात गेली आणि दस्ताव माझ्या हातात राहिला. आणि तो इतका अभिनयात गुंतला, इतका अभिनयात गुंतला. नाही नाही मला मारला तो जन्माला यायचा त्याच्या इतकं भुसकाट. मी चोरासारखा त्याच्या मागे नुसता हिंडतोय असा. त्याला मी धरलं, त्याला मी धावलं. थांब जरा, थांब पिल्या दादा थांब. नाही थांबणार, नाही थांबणार. अरे पण पिस्तूल तुटलाय, पिस्तूल असून दे काय पण उद्या मी नाही थांबणार. जेवढी माझ्यात ताकद होती तेवढी काय नाही ऍक्टिव्हेशनने आतमध्ये नेणार. त्याला सांगितलं आता येऊ नको, एंट्री करू नको, एंड आहे नाटकाचा, आता येऊ नकोस, पिस्तूल तुटली, चांगली आणत जा की कधीतरी. क्या बात आहे. मग आता इकडे यांनी करून दाखवलं, यांना उत्तर काय देणार आहे तुम्ही? आपल्या गायक असतात, गायक ते गाताना त्यांना भान नसतं आणि ते ज्या पद्धतीने गातात त्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या तऱ्हा दडलेल्या असतात. ते काही गायक एक पत्ता सांगतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही गायक असतात ते जादूगार असतात. तोडीस तोड उत्तर आहे असं आम्हाला तरी वाटतंय, पण आता मला तर काही निर्णय कळत नाहीये. निर्णय आहेत तिकडे, बघूयात काय आहे. निर्णय तयार आहे. निर्मितीताई, प्रत्येक वेळेला असं आम्हाला संकटात टाकायचंच ठरवलंय का तुम्ही? दोन्ही परफॉर्मन्सेस परिपक्व होते म्हणून हा परिपक्व टेडी बेअर मी आणणार. दाढीवाला. तर कॉमेडीचा असेच नॉन स्टॉप धुमशान घेऊन भेटूयात उद्याच्या भागात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेवल 4x4, 2 बोल 1 हाफ. नोकरीचा पहिला दिवस आहे, बरं ना हो, की मी तुमचा गळा दाबू? एक काम कर, तुम्हाला प्राणायाम येतात करा. दोन्ही नाकपुडे बंद करा, श्वास रोखा आणि मारा. काय बोलतो? ओके यातलं काहीच नको. एक काम करते, तुमच्याकडे फिनाईल आहे, दुधासारखं प्या आणि मारा. माझ्या डोक्यात असं फिरू नको, तुला सांगायला ठेवतो. तू वरची नोकरी सोडून ना डायरेक्ट राजी घोषून तुझ्या बरोबर लगीन करी ना. मज्जा. आपण हनीमून करू. आपल्याला मुलगा होईल का मुलगी? रेडा रेडा